गाईज परत आपली कुकिंग चालू झाली. बादशाह तर मॅगी नाही खिमा आहे खिमा. बिर्याणी असं वाटतं आम्हाला का आम्ही कुठली रॉयलची बिर्याणी खायला आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला आणि आता पोहोचलो आहे जरा मानगावच्या थोडा पुढे. तर मी ब्लॉग आता इथं आल्यावरच चालू केला आणि आम्ही आता थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आंब्याच्या झाडाखाली. आता मागे आहे बिटकीचं झाड आणि सगळ्या बिटक्या खालती पारल्या. सकाळचा नाश्ता करणार आहे मॅगी. पीटर भाईनी पहिलीच बिटकी बघा, बिटकी रायवल बिटक्या किती भेटल्या. गोड आहे का बघायला लागेल. बघू दे इकडे किती पारल्या ना. अजून बिटक्या तर बऱ्याच आल्या आंब्याच्या झाडाला. आणि लगेच जायचं करताना करवंद. जंगलच जंगल. कोकणात आल्यावर तुला आंबे काय आणि काय काय बघायला भेटते तिकडे. करवंद सुद्धा पिकलेली आहेत, बघू शकता. हे बघा करवंद. एकदम काजूचं झाड आहे गाईच, पण काजू नाही आहे तिथं. तर चला आपण आता जाऊया. आम्हाला बनवायचे मॅगी सकाळच्या नाश्त्याला. आमचा गॅस बीस सगळा पाठी आहे. ताजे बिटक्या भरल्यात, एकदम ताजे आंबे. तर गाईज आता चालू आहे आमची कुकिंग, मॅगी बनवायचा सकाळचा नाश्ता. सकाळी वाजल्यात 8 आणि 8 वाजता ऊन बघा इथं किती. सगळं आम्ही सामान पाठी घेऊन आले. ही आमची गॅस, पीटर कुक, पाणी, कुकिंग चालू आहे. मॅगी असे इथं रस्त्याच्या कडेला थांबून मॅगी खाण्याचा एक आनंदच वेगळा आहे. अशी मसाला बाजूला काढ होते. मॅगीची टेस्ट आणि मानगावला मॅगीची खाण्याची मजा कुछ अलग ही रहेगी गाईज. पोरा नाही ऐकणार, आता लय कुकिंग करणार आहेत पोरा. अजून पाऊस पारला तर झाडाचा व्ह्यू बघा गाईज, एक नंबर आहे. मला अशी झाडांचं गुलमोहरचं झाड आहे. आता माझा विचार आहे आमच्या गावातले डोंगरावर सगळी गुलमोहरची झाडं लावायची. या तालवारीच नेतो इथून का बस सगळी बिया सगळ्या डोंगरावर नेऊन टाकतो आणि डोंगराला करतो जंगल. सफरनामा खयालों का सफरनामा. गाईस आपली मॅगी झालेली आहे आता. गॅस आपली बघा, मिनी गॅस, ट्रॅव्हलिंग गॅस आहे. कुठं पण नेऊ शकतो बॅगिंग टाकून. आणि लगे आपली प्लेट आपली आहे रेडी. आपली प्लेट आहे तुला. प्लेट बादशाह तर मॅगी नाही खिमा आहे खिमा. बादशाह बघा खिमा खाणार आहे. तर गाईज आता चमच नसल्यामुळे आपल्याला आपण याच्यानंच खायचे मॅगी हाताने. स्वादिष्ट. हे खा चम्मच पडतो बघा. बादशाह बघा कसं मॅगी खातात. चम्मच पाहिजे. अशी मॅगी खायची वेगळीच मजा आहे. पहाडो में मॅगी, या मॅगी खायला. तर मित्रांनो, पोचलेलो हरिहरेश्वरला. आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. गाडी पार्क केली, 50 रुपीज चार्जेस. आता जाऊया मंदिरामध्ये. एक मंदिराची प्रदर्शनं करू आणि एक
डोंगराला पण एक गोल भोवती प्रदर्शन करू. स्टेसाठी येत असाल तर ऑलरेडी रूम बुक करा, कारण इकडे रूमचा जाम प्रॉब्लेम आहे. पटकन अशा रूम अवेलेबल नाही होत आणि फॅमिलीसाठी रूम अवेलेबल होतात, पण पोरं असतील तर त्यांच्यासाठी पण अवेलेबल नाही देत इकडची लोक. मित्रांनो, श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिरातून एंट्री इकडून आहे. हे बघा समोरून आहे एंट्री. इथे लाईन आहे मंदिरामध्ये, भरपूर असे भाविक आलेले आहेत सॅटरडे मुलं. तर पहिले आपण पाय धुवायला लागतात आपल्याला. माकड. तर गाईज आता आपलं दर्शन झालेलं आहे आमचा, आणि आता आम्ही प्रदर्शन मारायला चाललो आहे गोल भोवती. तर इथे आम्हाला दिसला छोटासा मंकू दादा दिसला. मंकू दादा तर जास्त माकडांची टिंगल नाही करायची कुठं पण आले हो. तिला एक खतरनाक खुंकार असतात, कधी पण आपली वस्तू घेऊन जाऊ शकतात. तर आता आपण मंदिराला प्रदर्शन घालायला जाऊया. एक मोठी अशी दीर्घ प्रदर्शन आहे, तेव्हाच आपला काल भैरवाचं दर्शन पूर्ण होईल, नाहीतर आपला दर्शन अधुरा राहील. तर चला आपण जाऊया. तिकडे काय नाही माणूस. तर मित्रांनो, आता आम्ही देवयागरला जाणार आहोत आणि बाटलीत मासे पकडतात पोरा. बघूया आता काय लागले. आणि काहीच नाही लागलं. तर हे बघा किती मासे पकडले. काय नाव काय रे तुमची? नाव सांगा मला फटाफट. कुठं राहता तुम्ही? इथे. हे तुमचं गाव आहे. आणि बघा कशी लाईनीत नदीवर मासे पकडतात. आता आमचा भाई पण लागला एक मासे पकडायला. त्या बाटल्या फेकायला लागतात आणि बोईट मासे भेटतात. एक खाडी आहे, मस्त मज्जा आहे पोरांची मासे पकडताना. इकडं मला माझा विचार आहे तर मी पण इकडे येतो. आला 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 कडक कडक कडक. घे घे इकडं दाखव, इकडं दाखव. मस्त. वरती कर वरती कर. पाटली मोठी घेतली तर मोठा नाही काय येणार. आम्हाला पैशाने द्याल का मासे तुम्ही? हां द्याल र, द्याल का? ओके, आता इकडे एक चालले मासे पकडायला. लांब टाक लांब टाक. थांब, तो इसका देईल असा नेले हो. तर गाय पाहू शकता तुम्ही किती मासे भेटले. काढ काढ बाहेर काढ. कारवाली नको, या कारवाली नाही का? कारवाली आहेत का? तर मस्त आपल्या बारीक पोऱ्याने मासे पकडल्या. पीठ कुठे आपल्याकडं. तर गाईज आता बोईट मासे घ्यायची प्लॅन आहे आमची. मी घेऊनच टाकू. आला आला बघ, यो पोऱ्या मस्त काम करते माशांचं. पण साईज थोडी छोटी आहे.
गाईज पाहू शकता तुम्ही किती मासे भेटल्यात. 36 मासे आहेत टोटल. 36. कधीपासून तुम्ही इथं गलवता? 37. अभी एक निकला. किती वाजता आलेत तुम्ही इथे मासे पकडायला? 10. नाही, किती वाजता आलेत? 10 वाजता आलेत. 10. ओके. 2:30 वाजता आलेत. आणि ए नेतं का तुला सट करील. नाही तुझ्यांना होणार काम. पीठ टाक ना पका. आला 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 आला. साईज एकदम छोटी आहे गाईज माशाची. आले आले आपल्याला असं काय ना काय वेगळा बघायला भेटते. आता बोईट मासे बाटलीच्या साहाय्याने कसे पकडले जातो तर असे. आत्ता आपण आहेत श्रीवर्धनला आणि आहे छोटी खाडी. पोरानं आले त्यांनी काढला काम काढलं छोटूनी काढला. मस्त एकदम फ्रेश. मासे धुवायला. मित्रांनो, दिव्यागरला जाताना एक लोकेशन आहे. डोंगराच्या कडेतून रस्ता आहे पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही तर फोटोशूटला उतरल्यावर थोडा पोरा नाही ऐकत, पण लोकेशन खतरनाक आहे आणि फोटो काढायला एक नंबरच आहे. अर्ध्या तिकडे पब्लिकवरती पण फोटो काढतात. टमटमाले बघा. टमटम कडकच आहे त्यांची चालू आहे फोटोशूट. नाजर मित्रांनो पोहोचलो दिव्यागरला. रूम बुक केली आम्ही आमची. आणि आमचं 1 वाजता झोपलं इथं. ठीक आहे, आमची कुकिंग चालू. चिकन मॅरिनेट करून ठेवला. आज बने की शाम को बिर्याणी. आपला सामान रेडी असतं सगळा. रूम बघा मस्त भेटले. AC वाली रूम आहे. आणि इथं बाहेर वरांडा पण आहे थोडा. एक बसले इथं. आमचे 2 माणसं मच्छी साफ करायला गेले, दिसत नाही कुठं गेलं काही समजत नाही. इकडे बसले. ओके, माणसं आमची कडकच आहे. त्यांना कामच कडक मच्छी साफ करायचं. मच्छी नुसतं क्लीनअप करून घेतो. मित्रांनो, आत्ता पोचलो आहे दिव्यागरमध्ये. आणि रूपनारायण मंदिर, गणपतीचं मंदिर आहे. दर्शनासाठी चाललो आहे आम्ही आता. संडेची सकाळ झाली, फ्रेश झालो आणि पहिलेच गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो. मंदिर पाहू शकता तुम्ही, समोरच आहे. मंदिर एकदम खूपच सुंदर आहे. आवडलं मंदिर. मित्रांनो, मंदिराच्या जवळ एकदम सुंदर वातावरण आहे, शांत आहे. परिसर पण इथं, मंदिराचा परिसर पण खूपच छान आहे गाईज. 2 मंदिर आहेत जवळ. दर्शन घेतात ग्रुपमध्ये. मित्रांनो, परत एकदा पोचलो आता बीचवर. आता वाजल्यात 12 आणि आमची परत कुकिंग आहे. इथं घेतल्यात मच्छी आणि प्रॉन्स आणि मच्छी फ्राय आपली बीचवर. तिकडे आमची बिर्याणी आहे रात्रीची. म्हणजे लेट झालं तर आता आम्ही तीच खाणार आहोत.
आणि इथं मिरिंडा पिण्याची मजा बीचवर बीच विथ पोचलोय गाईज आता दापोली बीचला. म्हणजे कोकणपट्टीला पिटरला आमच्या भेटले का असलं तरी निवडुंगाचा फ्रूट काय कॅक्टस फ्रूट. इथं बघा छोटासा एक झाड होता निवडुंग. कोकणात आल्यावर सारखी नारळीची झाड दिसते. मला कुकिंग चालू झाली इकडे परत. हॅलो झाली गाईज बप्पू बिर्याणी. बिर्याणी असं वाटतं आम्हाला का आम्ही कुठली रॉयलची बिर्याणी खायला आली. बघा थांब रॉयलचे बिर्याणीचा घेतो मान मुर्गी. रॉयल पण बोलते त्याला. लॉयल रॉयल नाही चॉयल. स्वादिष्ट. कुत्रा का बोलणार कोणा ना ऐकणार रॉयल बिर्याणी खाणारच आज. याचं ॲब्सोल्यूट. बिर्याणी खाऊ दे. कशी आली बघू. गाईज परत आपली कुकिंग चालू झाली. बीच विथ कुकिंग पाहू शकता तुम्ही. मित्रांनो आता जेवलो आम्ही मस्त आणि बसल्यावर जरा निवांत. तर काहीतरी शोधला होता पीटर जंगली माणूस. कसला फले याचा शोधला होता ने. निवांत आहे शांत वातावरण. स्टे करायला तुम्ही येऊ शकता श्रीवर्धनला. आता एवढा 35-36 टेम्परेचर ऊन आहे पण इथं एकदम समुद्राचा वारा सुटले. वारा पाहू शकता तुम्ही. काय इधर देखे हॉर्स नहीं इधर झोपिंग